नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्रामध्ये 2 जागांसाठी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जी बारामतीची जागा आहे आणि दुसरी जी जागा आहे राहुरीमध्ये भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ती पण जागा रिक्त झालेली. आता जी बातमी आलेली आहे त्याच्यावरून जी चर्चा चालू आहे, शिवाजीराव कर्डिलेंचा मुलगा अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. एक जी चूक प्रथा, कुप्रथा म्हणूयात, सगळ्याच राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये आहे. हे असं काय होतं की एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा निधन पावतो तेव्हा त्याच्या जागेवरती जेव्हा निवडणूक घ्यायची वेळ होती तेव्हा तुम्हाला त्याच्या कुटुंबातल्याच व्यक्ती का दिसतात. दैनिक भास्करनी आज त्याच्यावरती एक छोटंसं फीचर केलंय चांगलं. मी तुम्हाला त्याच्यातले फक्त नावं वाचून दाखवतो. म्हणजे त्यांनी या मागच्या विधानसभेमध्ये असं किती वेळा घडलेलं आहे की एक त्यांनी सांगितलं पंढरपूरची निवडणूक झाली होती. भारत नाना फालके, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, आणि त्यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या जागी भागीरथ फालके त्यांच्या मुलाला तिकीट दिलं होतं, त्याचं पराभव झाला. फक्त एकच उदाहरण आहे 6 मधलं की त्याचा पराभव झाला, प्रत्यक्ष तो त्याचा वारस असतानाही. दुसरं उदाहरण देगलूरमध्ये रावसाहेब अंतापूरकर काँग्रेसचे होते आणि त्यांच्या निधनानंतर जितेश अंतापूरकर त्यांच्या मुलाला तिकीट दिलं होतं आणि तो निवडून आला. कोल्हापूर उत्तर चंद्रकांत जाधव काँग्रेसचे, त्यांच्यानंतर जयश्री जाधव त्यांच्या पत्नीला तिकीट दिलेलं होतं. अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार होते आणि त्यांच्यानंतर ऋतुजा लटके त्यांची पत्नी उभी होती, त्या निवडून आल्या. चिंचवडला लक्ष्मण जगताप भाजपचे होते, त्यांची मुलगी व पत्नी अश्विनी जगताप त्या निवडून आल्या. आणि तिसरं मुक्ता टिळक भाजपच्या, आणि त्यांच्यानंतर ती जागी रवींद्र धांगेकर काँग्रेसचे, ते जिंकून आले. म्हणजे एकूण 6 पैकी फक्त 2च ठिकाणी तुम्ही असं म्हणता येईल किंवा त्यांच्या वारसाचा काही संबंध नव्हता, पण बाकीच्या 4 जागी मागच्या निवडणुकीतली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की वारस निवडून आलेले आहेत. आता ह्याच्यातला आक्षेप म्हणण्याच्या पेक्षा लोकशाहीच्या दृष्टीनं आपण अजूनही कसे पुरेसे प्रगल्भ झालेलो नाहीत, गांभीर्य कसं नाही, आपण मागास कसे आहोत. संपत्तीमध्ये वाटा कुटुंबाचा वडिलाच्या नंतर ती संपत्ती मुलाला मिळते हे आपण समजू शकतो, म्हणजे अपत्यांना. आता मुलीलाही वाटा दिलेला आहे. पण राजकीय वाटा असा असतो का की तो आमदार आहे म्हणून त्याच्या निधनानंतर त्या जागी पत्नी किंवा मुलगी किंवा मुलगा किंवा सून यांना तिकीट द्यावं? हे काय होऊन बसलेले नेमकं सगळ्या राजकीय पक्षांचं. आणि राजकीय पक्षांची एक चूक की ते जेव्हा ते प्रत्यक्ष तिकीट देतात ती सहानुभूतीची लाट असते, सगळं ठीक आहे. पण दुसरीकडून लोक सुद्धा, सर्वसामान्य लोकांना हा भेद करता येत नाही का? मग जुनी ती राजेशाही व्यवस्था सगळी जी होती, राजाचा मुलगाच राजा होणार, मग त्याच्यामध्ये काय चूक आहे असं म्हणायची पाळी आली. मग जर हे आधुनिक काळातले सगळे हे नवाब, जागीरदार, सरंजामदार आणि हे सगळे असे जे संस्थानिक होऊन बसलेले असतील, मग त्याच्यामध्ये लोकशाही कुठे उरली? जर तुम्हाला त्या जो व्यक्ती प्रत्यक्ष राजकारणामध्ये आहे त्याची मुलं, खरं तर कुठल्याही पक्षामध्ये ही सगळी गोष्ट असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही डमी फॉर्म म्हणून दुसरा एक उमेदवार दिलेला असतो आणि जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या मूळ उमेदवाराचा अर्ज वैध झाल्याच्या नंतर तो डमी फॉर्म मागे घेतला जातो आणि तो बाजूला पडतो. मग आपल्याला असं नाही करता येणार का, एखाद्या पक्षाने डमी फॉर्म ज्याचा भरलेला आहे, कुठल्या कारणानं जर तो सध्याचा उमेदवार जिंकून आला आणि त्याचं निधन झालं तर ज्याचा डमी फॉर्म भरला होता त्याला तुम्ही उभं करा. असं का नाही घडत? जसं बँकेमध्ये तुम्ही खातं उघडता तेव्हा तुमचा वारस नेमलेला असतो, त्याच्यामध्ये नोंद केलेली असते. त्याच पद्धतीनं राजकीय दृष्ट्या सुद्धा या उमेदवाराच्या नंतर जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर पक्षानं ठरवावं आणि त्या पद्धतीने हे करावं. त्याच्याशिवाय लोकशाही बळकट होणार कशी? जर या पद्धतीने जर एखादा उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जर गेला तरी त्याचं म्हणून काही एक मतं असतं, त्याचा मतदारसंघ असतो, तो निवडून यायची क्षमता असते, पक्ष बदलला तरी. बबनराव पाचपुतेंचं एक असं उदाहरण आहे की ते सलग 5 निवडणुका 5 वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावरती जिंकले होते. मला वाटतं पाथर्डी मतदारसंघ त्यांचा. ही काय चांगली गोष्ट नाही काही लोकशाहीसाठी? म्हणजे तो माणूस, लोकशाही राहिली बाजूला, त्या माणसाचं म्हणून त्या भागामध्ये वर्चस्व होऊन बसलेलं आहे. पप्पू यादव म्हणून आता काँग्रेसचे जे आधी नेते ते आधी अपक्ष म्हणून निवडून आलेले होते.
बाकीच्या काँग्रेसवाल्यांना ते मंजूर नव्हते किंवा त्यांना तेजस्वी यादव बरोबर युती करणं मंजूर नव्हतं, कन्हैयाकुमारन त्यांना, आणि त्यांना ते कसं प्रत्यक्ष स्टेजवर चढू दिलं नाही. असे जे सगळे त्या ठिकाणचे बळकट असे बाहुबली होऊन बसतात, संस्थानिक होऊन बसतात, आणि मग ते त्यांचे मुलं म्हणजे त्यांचं एक छोटं साम्राज्यच होऊन बसतं ते, आणि त्याला आपली ही नवीन व्यवस्था खतपाणी घालते. बरं, आश्चर्याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये काही कुठलाच पक्ष अपवाद नाही ना. आता तर मी तुम्हाला उदाहरण सांगायला लागलो, कर्डिलेचं भाजपचं आहे. सत्ताधारी सुद्धा असंच वागायला लागलेत, कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणे असं म्हणतो. विरोधकांवरती आरोप करणं सोपं असतं, कारण की विरोधकांना सत्ता पाहिजे असते म्हणून त्यांनी अशा तडजोडी करणं आपण समजू शकतो. समजा कुठल्या विरोधी आमदाराचं निधन झालं, खासदाराचं, लोकप्रतिनिधीचं निधन झालं, तर त्यांनी त्याच्या जागेवरती त्याच्या घराण्यातलं कोणी निवडलं, त्यातल्या त्यात एक व्यावहारिक तडजोड म्हणून की त्यांना जिंकायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत. पण सत्ताधाऱ्यांचं असं नाही ना. सत्ता तुमची आहे. आता तर महाराष्ट्रामध्ये या सध्याच्या सरकारला काही धोका नाहीये. मग त्यांना असं का नाही वाटलं की बाबा शिवाजीराव कर्डिलेंच्या मतदारसंघामध्ये दुसरा कोणीतरी असा तुमचा कार्यकर्ता का नाही तयार झाला? मुळात शिवाजीराव कर्डिले तरी कुठे मूळचे भाजपचे आहेत. सत्तेसाठी वाटेल तशी टोपी फिरवणारे जसे हे नेते आहेत, पक्षानं त्याचा काही विधिनिषेध उरलेला नाहीये. स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाने ह्याच पद्धतीचं सत्ता आल्याच्या नंतर जसे सगळेच बदलतात. आम्ही नेहमी म्हणतो चळवळीत की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे. आता भारतीय जनता पक्षाची जवळपास 2014 पासून महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष थोडे बाजूला ठेव, तुमची सत्ता आहे, तुमचंच आधिपत्य आहे, जवळपास 10 वर्ष महाराष्ट्रावरती. इतक्या वर्षानंतर तुम्हाला सुद्धा की एखाद्या ठिकाणचा लोकनेता मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या जागी दुसरा कुठला कार्यकर्ता तयार करता येऊ नये किंवा दुसरा कुठला कार्यकर्ता असू नये, आणि तुम्हाला त्याच्या घरच्याच लोकांना तिकीट द्यायची वेळ यावी. सहानुभूतीच्या लाटेमध्ये ते निवडून येतील किंवा ही निवडणूक सुद्धा बिनविरोध होईल, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मुकाटपणे जाऊन त्यांना मतदान करतो, हे आपलं पराभव आहे. आपणच लोकशाही नीट समजून घेतली नाही. जसं राजकीय ह्या तर नेत्यांचा सगळ्यात पहिल्यांदा की ज्यांना कोणालाही अशा पद्धतीनं आपलीच काय म्हणता येईल त्याला घराणेशाही पुढे चालवायची आहे. दुसरा दोष पक्षांचा. राजकीय पक्ष याचा गांभीर्याने विचार करायला तयार नाही. काँग्रेसवरती घराणेशाहीचा आरोप करणं सोपं आहे, पण स्वतः भाजप जर तेच करत असेल, त्याच पद्धतीनं वागणार असेल, तुम्ही म्हणताना दाखवताना वरचे नेते कसे तुमचे घराणेशाहीतून आलेले नाहीये, स्वबळावरती आलेले, वारंवार मोदींचं उदाहरण देऊन सांगता. ठीक आहे, ते एक उदाहरण झालं. पण प्रत्यक्षात गाव पातळीवरती जर तुम्ही परत अक्षय कर्डिल यांनाच तिकीट देणार असाल तर ते तुम्ही काय वेगळे त्याच्यामध्ये? दुसरा दोष या नेत्यांचा म्हणजे राजकीय पक्षांचा आहे. तिसरा दोष आपला आहे. आपण जे सगळे मतदार आहोत, लोकशाहीमध्ये शेवटी सगळं येऊन त्याचं खापर फुटणार आहे ते आपल्याच डोक्यावरती, सर्वसामान्य नागरिकांच्या, मतदारांच्या. मतदारांनी अशा वेळी मतदानातून हे दाखवून दिलं पाहिजे की हा एक स्पष्ट संदेश राजकीय पक्षांना आणि ह्या राजकीय नेत्यांना गेला पाहिजे. केवळ एखाद्या त्याचा मुलगा आहे, सून आहे, काय पत्नी आहे, अजून कोणी नातेवाईक आहे म्हणून अशा लोकांना आम्ही स्वीकारणार नाही. ते तर जे काय करतो अपवाद म्हणून काही असे असू शकतील, नाही असं नाही, मी काय प्रत्येकाला असं म्हणणार नाही. असे बरेच म्हणजे घराणेशाहीच्या मधून सुद्धा काही चांगले नेते समोर आलेले आहेत, पण तो अपवाद झाला. सर्वसामान्य लोक जर अशा पद्धतीने नेत्याचा मुलगाच परत त्या आमदाराचा मुलगा आमदार आणि खासदाराचा मुलगा खासदार असं जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर याचा काय अर्थ काढायचा? काय लोकशाही गंभीर, काय लोकशाहीचं म्हणजे तुम्हाला प्रगल्भता आली त्याच्या बाबतीमध्ये? 78 वर्ष झाली, 52 पासूनच्या निवडणुका मोजा तुम्ही. इतक्या वर्षानुवर्ष या सगळ्या निवडणुका चालू आहेत आणि तरी सुद्धा तुम्हाला त्याचं काही सगळं काय म्हणता येईल त्याला जाग यायला तयार नाही. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, खंत आहे. घराणेशाहीचा आम्ही कडक शब्दामध्ये निषेध करतो. भारतीय जनता पक्षाने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देऊन लोकशाहीचा गळाच घोटलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.